आणि मॉर्निंग टायगर फोर्स कडून पहिला गोलंदाज आलाय तो गणेश कोळी. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय तो गणेश कोळी. स्ट्राईकला आहे ते सुबोध गोवारी. ऑन स्ट्राईकला सोनू. आणि सामन्याला आपण सुरुवात करतोय. काहीस मोठं 10-12 पावलाचं रनअप गणेश कोळी याचं धाव घेतली सुबोधच्या दिशेने आणि पहिला बॉल पंचांना पार केलाय. पाहूया आणि उत्कृष्ट तटवला लॉंग ऑफच्या दिशेने. पाहूया सँडी भाऊ धावतायत बॉलच्या मागे. मात्र 2 धावा चांगल्या प्रकारे चोरल्या गेल्या आहेत आणि सुबोध याने आपल्या संघाचा आणि वैयक्तिक 2 धावेने आपलं खातं उघडलंय. उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी ती सँडी यांची. आणि दुसऱ्या बॉल साठी रेडी आहे तो गणेश कोळी. पाहूया रनअप घेतलंय. पंचांना पार केला. बॉल सोडला सुपेच्या आणि हा उत्कृष्ट तटवला लॉंग ऑफच्या दिशेने आणि काहीसा मिस फील्ड झालाय. कॅच मिस झाले आणि लॉंग ऑफच्या दिशेला बॉल आलाय. सीमाराच्या पार चौकार आणि या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 6. उत्कृष्ट फलंदाजी सुबोध यांची. पहिलं षटक आहे ते पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच मोठमोठे फटके अपेक्षित असतात आणि ते पुरेपूर पार पडताना दिसतोय तो सुबोध गोवारी. पाहूया तिसरा बॉल गणेश याचा सुबोध याला. काहीस 10 पावलाचं नन बॉल सोडलाय आणि पुन्हा एक बॉल तटवलाय. पाहूया तिथे झेल झालाय उत्कृष्ट रीतीने. निखिल मोहिते उत्कृष्ट झेल घेतली आणि वैयक्तिक 6 धावावर परततोय तो सुबोध गोवारी. पहिला झटका मिळालाय तो मास्टर सूर्या संघाला सुबोध गोवारीच्या रूपात. उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट कमबॅक केलंय ते गणेश कोळी याने. आतापर्यंत 3 बॉल टाकले. 3 बॉल मध्ये 6 धावा दिल्यात आणि 1 विकेट घेतली. आणि सुबोधची जागा घेण्यासाठी आलाय तो रुद्रास जो आत्ताच्या पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच होता. तोच मैदानाकडे आगमन करतोय रुद्राक्ष. आणि आदरणीय गजानन गोवारी यांचे चिरंजीव आहे ते रुद्राक्ष. या आधीची मॅच मॅन ऑफ द मॅच होती आणि आता या मॅचला कशा प्रकारचे आपल्या संघाला योगदान देईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पाहूया चौथा बॉल गणेशचा रुद्राक्षाला. गिरोंत गोवारी काहीची फिल्डिंग सजवतोय. पाहूया पंचांना पार केलंय. पाहूया उत्कृष्ट फटका लॉंग ऑनच्या दिशेला ठोकला. नक्कीच तिथे निखिल मोहिते हजर. 1 धाव नक्कीच घेतली जाईल आणि 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 7. आणि स्ट्राईकला आलाय तो कामोंडेचा धुरंधर आणि अष्टपैलू आयकॉन खेळाडू सोनू. आता झालेल्या आरपीएल मध्ये देखील सोनूने उत्कृष्ट आपली कामगिरी केली होती. आणि पाहूया आणि हा उत्कृष्ट तटवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार. बोलल्याप्रमाणे आरपीएल सारखी मोठी टुर्नामेंट खेळला होता सोनू. याच कारणामुळे त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि सोनूच्या बॅटमधून आल्या आल्या स्वतःच खातं चौकाराने खोललंय आणि धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 11. पॉवर प्ले मध्ये जशी अपेक्षित बॅटिंग असते त्याच प्रकारे बॅटिंग हे दोन्ही फलंदाज करण्याचा प्रयत्न करतात आहेत. पाहूया पुढील बॉल गणेशचा सोनू याला. पंचांना पार केलंय आणि उत्कृष्ट असा लॉंग ऑनच्या दिशेने फटका काहीसा छोटा होता. निखिल तिथे उपस्थित. 1 धाव पुरेपूर पूर्ण आणि ओव्हर समाप्त झालेली आहे आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती
पंचांची भूमिका पार पडतात ते कामोडतील सगळ्यांचे लाडके अरविंद काका आणि पंच आहेत ते शेरी उर्फ दीपक शिंदे. पाहूया 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, कशा प्रकारे योगदान देईल तो बॅट्समन. आणि हा काहीसा पंचाने दोन्ही शोल्डर वरती केलेत, हात वरती केलेत आणि वाईड बॉलचा इशारा दिलाय. आणि मास्टर सूर्याला एक बोनस मिळालेला आहे. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 13. पाहूया पुढील बॉल प्रतीकचा सोनू याला. आणि पुन्हा एक काहीसा वाईड बॉल, अतिरिक्त काहीसा दबावात खेळतोय प्रतीक. सोनू सारखा धुरंधर फलंदाज मैदानामध्ये असताना बॅट्समन बॉलरला थोडा प्रॉब्लेम होतो, परंतु प्रतीकने विचार करायचा, आपल्या संघाला जिंकवायचं, त्याला कशा प्रकारचे योगदान आपल्या संघाला दिलं जाईल. आणि पाहूया, आणि पुन्हा एक शॉर्ट पिच बॉल जातोय लेगच्या दिशेने, सीमा पार चौकार. आणि या चौकात धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 18. उत्कृष्ट फलंदाजी ती सोनूची. पाहूया पुढील चेंडू प्रतीकचा सोनू याला. काहीच 7 बॉल रन पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि हा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या प्रकारे कमबॅक केले, बॉल जातोय निर्धाव डॉट बॉल. आतापर्यंत जे संघ या आजच्या टुर्नामेंट मधून बाहेर पडले त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहे. आणि पुन्हा एक बॉल पुल केलाय, बॉल जातो सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या झाली ती 22. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो सोनू, अपेक्षित असं योगदान आपल्या संघाला देतोय सोनू. जोपर्यंत सोनू मैदानामध्ये आहेत तोपर्यंत असेच मोठमोठे फटके आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. पाहूया पुढील बॉल प्रतीकचा सोनू याला. आणि पुन्हा एक बॉल झाला गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे ऍडी उपस्थित, एक धाव पूर्ण केले. स्ट्राईकला आलाय तो रुद्राक्ष. आमचे मित्र रोहन पावडे या ठिकाणी आलेले, त्यांचं देखील स्वागत. तसेच आमचे डिंगडोंगचे अष्टपैलू खेळाडू संदीप भाऊ या ठिकाणी आले आहे, हार्दिक स्वागत आहे आपलं. आणि मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. पाहूया प्रतीक टू रुद्राक्ष, आणि हा उत्कृष्ट टोला बॉल झालाय सीमारेषेच्या जवळपास. पाहूया, परंतु काहीसा कृपया लक्ष द्या. वेट करा जरा 2 मिनिट. पाणी कृपया पाण्याची सोय करायची आहे.
आहे, सॉरी 3-3. ओके, 3 धावा जमा केलेल्या आहेत आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या झाली ती 27. 5 बॉल झालेत. बॉल विचारता किती आले? 5 चेंडू झाले आतापर्यंत. प्रतीकचा शेवटचा अंतिम चेंडू सोनू साठी. स्कोर 27. सँडी भगत काहीसा फील्ड क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना प्रतीकचा शेवटचा बॉल सोनू साठी. पाहूया, पंचांना पार केलंय आणि हा तटवायचा प्रयत्न, परंतु बॉल खाली. टायगर भाऊ उपस्थित आणि नक्कीच एका हातामध्ये उत्कृष्ट असा झेल घेतलाय टायगर भाऊ आणि प्रतीकला मिळाली उत्कृष्ट अशी मोठी एक विकेट. आणि प्रतीकने आपल्या या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली असं बोलू शकतो. आणि टायगरच्या वाघाच्या पंजामध्ये एक मोठासा झेल आलाय आणि सोनू सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलं प्रतीक याने. चांगली सक्सेस विकेट मिळाली प्रतीक याला आणि धावसंख्या थांबली ती 27 वरती. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली 27. अप्रतिम कॅच घेतली टायगर भाऊ यांनी आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आले ते सगळ्यांचे लाडके रवी अण्णा, सॉरी पंडित अण्णा, सॉरी धावसंख्या झाली ती 26. आणि नवीन सोनूची जागा घेण्यासाठी आला आहे तो RPL चा एक धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू निकू गोवारी. आणि तिसरं षटक घेऊन आले ते पंडितांना, एक कामोटे नगरीमधील एक सिनियर खेळाडू. पाहूया, रुद्र स्ट्राईकला आहे तो रुद्राज. मारा करतील पंडितांना. काहीस 7-8 बॉलचा रन पंचांना पार केलंय आणि हा फुल टॉच बॉल दिलाय भिरकवून, परंतु नक्कीच खेळाडू बॉलच्या खाली काहीसा कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा सक्सेसफुल घेतल्यात. पाहूया, आणि हा तिसरा धाव घेता घेता आता 2 धावा पंचांकडून आल्यात, परंतु पाहूयात माणूस म्हटला की निर्णय काहीशे चूक होते. त्याच्यामुळे प्रत्येकाने एकमेकाला समजून घेता कोणता डिसिजन खरा आहे कोणता खोटा आहे पंचांच्या हातामध्ये आहे आणि त्यानंतर आयोजकांच्या हातामध्ये आहे. आजच्या टुर्नामेंटसाठी हा रिव्ह्यू हा ऑप्शन नाहीये, याची प्रत्येक संघाचे संघनायक नोंद घ्यायचे. आदरणीय कामोडतील एक सिनियर खेळाडू गिरीश चिमणे या ठिकाणी आले आहेत. त्यांचं संपूर्ण कामोडे क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. आणि रुद्राजच्या जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय गोवारी.
कृपया विनंती आहे की पंचांचा निर्णयावर ठाम राहायचंय. थोडी आज रिव्ह्यू पहिलीच तिथून आणि शेवटच्या आणि पंडितांना जे 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल मध्ये किती धावा घेतल्या जातील याचं सगळ्यांकडे लक्ष आहे. स्ट्राईकला आहे तो अक्षय, नॉन स्ट्राईकला तो निकू गोवारी. पाहूया पुढील बॉल अक्षयचा काहीसा फसवा बॉल आणि हा अक्षयला रनआउट करण्यास सक्सेस झाले ते पंडितांना आणि अक्षयच्या रूपात अजून एक धक्का मिळतोय मास्टर सूर्या संघाला. पंडितांनी बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक. स्ट्राईकला आलाय तो एक धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू निकू गोवारी आणि अक्षयची जागा घेण्यासाठी आलाय तो नयन तांबे, सॉरी खांबे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 28, 4 बाद 28. पाहूया शेवटच्या 4 बॉल मध्ये निकू कशा प्रकारे आपल्या संघाला योगदान देईल आणि पंडितांना आपल्या संघाला कोणती दिशा देईल. पंचांना पार केले. बॉल सोडून निकू दिशेने आणि हा उत्कृष्ट बॉल आणि काहीसा अतिरिक्त बाहेर गेलाय. पंच अरविंद यांचा वाईड बॉलचा इशारा आणि या वाईड बॉलने एक धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 29. झालाय. जेव्हा ऍडी पडला होता तेव्हा 3 धावा पकडल्या होत्या फक्त. याची देखील नोंद घ्यायची. एक ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली होती ती 12. दुसऱ्या धावसंख्येच्या अखेर धावसंख्या झाली होती 14, 26. बरोबर आहे. स्कोर बरोबर आहे. नोंद केलेला आहे. पंडितांचे शेवट 4 चेंडू शिल्लक. पाहूया आणि उत्कृष्ट तटका दिलाय. बॉल जातोय सीमारेषा पार. खणखणीत असा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 35. उत्कृष्ट अप्रतिम. याच्यासाठीच निकू गोवारीचं सिलेक्शन झालं होतं आरपीएल मध्ये, कारण त्याच्याकडे अष्टपैलू खेळी खेळण्याची क्षमता आहे. पुढील बॉल आणि पुन्हा एक बॉल तटवलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ, परंतु प्रतीकने उत्कृष्ट अशी फिल्डिंग केले. मात्र एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी धावताना निकू गोवारी
बाद होतोय. उत्कृष्ट अप्रतिम फिल्डिंग म्हणायची ती प्रतीक याची. आणि निकू सारख्या मोठ्या खेळाडूला इथे थांबवलंय प्रतीक याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून. आणि निकूच्या स्वरूपात 5वा झटका मिळतोय मासासुरी या संघाला. आणि निकूची जागा घेण्यासाठी आलाय तो साहिल गोवारी. दोन्ही मित्र संघ आहेत. चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघ दाखवत आहेत. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 36. 5 बाद 36. पाहूया पुढील बॉल. आणि हा फुल टॉच बॉल दिलाय बिरकून. बॉल चाललाय गटराच्या बाजूला सीमारेषा पार. खणखणीत असा षटकार. अप्रतिम खेळी आल्या आल्या केली ती साहिल याने. नक्कीच काहीच डिसिजन अंपायर मध्ये डिस्कशन चालू आहे. या षटकात धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पोहोचली ती पाहूया. काहीच डिसिजन मध्ये मागे पुढे झालेलं आहे थोडस. नक्की षटकार तर आहेच परंतु पाहूया. कामोड्याचे पंच आदरणीय महेंद्र गोवार या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील आमच्या संपूर्ण कामोटे क्रिकेट असोसिएशन तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हा शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या पोहोचली ती 42. पाहूया कशा प्रकारचं शेवटचा बॉल असेल. टोकतो की घेतो पाहूया. आणि हा विकेट बॅट कट. आणि रवी अण्णाला एक दुसरी विकेट मिळाली या ओव्हरमध्ये. सॉरी पंडित अण्णा यांना. आणि धावसंख्या थांबले ती 42 वरती. जिंकण्यासाठी मॉर्निंग पोस्ट टायगर संघाला पाहिजे 18 बॉल आणि 43 धावा. प्राची 11 नौपाडा वर्सेस डिंगडॉंग 11 या दोन्ही संघ. प्राची श्रेष नौपाडा वर्सेस डिंगडॉंग कामोटे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की टॉच उडवण्यासाठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकाने कृपया विनंती आहे की टॉच उडवण्यासाठी यायचंय. खूप वेळ झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक संघाच्या संघनायकाने विनंती आहे की वेळेचं भान प्रत्येकाने ठेवा. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते मॉर्निंग पोस्ट टायगर या संघाला. कंटिन्यू करतो. मॉर्निंग टायगरच्या धडाकेबाज फलंदाज
सँडी भगत आणि निखिल मोहिते मैदानामध्ये 43 धावा चेस करायच्या आहेत. सोनी लवकरात लवकर क्षेत्र सजून घ्यायचंय. आणि डिंगडॉग संघाचे संघनायक बारक्या कांबळे अशी आम्हाला सूचना आली आहे की दोन्ही संघाच्या यांची नावं घेतली त्यांनी टॉर्च उडवण्यासाठी यायचंय अशी रवींद्र भगत यांच्याकडून सूचना आलेली आहे आणि विनंती आलेली आहे त्यांची. स्ट्राईकला आलाय तो निखिल मोहिते, नॉन स्ट्राईकला आहे तो सँडी भगत. जी क्रिक ऑनचे सर्वे सर्वा सँडी भगत नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला निखिल. पंच म्हणून कामगिरी पाहतात ते अरविंद काका आणि दीपक शिंदे उर्फ शेरी. निकुलचा पहिला बॉल 7-8 बॉलचा रन पंचांना पार केलंय निखिल याला आणि उत्कृष्ट बॉल फटका दिलाय परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि पहिली सक्सेस विकेट मिळाली ती मॉर्निंग टायगर यांच्यामधून पहिलीच विकेट पडली निखिलच्या स्वरूपात आणि उत्कृष्ट झेल घेतलाय तो साहिल गोवारी याने आणि पहिला धक्का बसलाय. प्राची श्रेयस 11चे संघनायक कुठे असेल ते लवकरात लवकर टॉस साठी यायचं आपल्याला नम्र विनंती आहे. पुढील 2 ओव्हरच्या समाप्तीच्या आतमध्ये जर का संघनायक आला नाही तर पेनल्टी असेल याची देखील संघनायक नोंद घ्यायचे. डिंगडॉंग संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. निकुलला आल्याला पहिली सक्सेस विकेट मिळाली आणि निखिलची जागा घेण्यासाठी आलाय तो एक अष्टपैलू कामोड्याचा धुरंधर असा फलंदाज गुणवंत गोवारी. पाहूया दुसरा बॉल निकुचा गुणवंत याला पाहूया आणि उत्कृष्ट बॉल फटका आणि आईश चान्स होता कॅचला परंतु मिसफिल्ड झाले थोडीशी आणि बॉल चालला 2 धावा घेण्यास सक्सेस झालाय तो गुणवंत. आपलं 2 धावेने स्वतःचं खातं आणि आपल्या संघाचं खातं खोललंय गुणवंत याने. गुणवंत आणि सँडी यांची जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच मोठमोठे फटके बघायला आम्हाला नक्कीच बघायला मिळतील. पाहूया पुढील बॉल निकुचा गुणवंत याला आणि हा उत्कृष्ट लॉंग ऑफच्या दिशेने टोकला बॉल चालला 1 बाउंस सीमारेषा पार चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सॉरी अप्रतिम फलंदाजी म्हणायची ती गुणवंत अपेक्षित अशी फलंदाजी करतोय. नक्कीच 43 धावांचा पल्ला पार पाडायचा आहे विजयासाठी आणि अशीच मोठमोठे फटके घेण्याची आवश्यकता. पुढील बॉल पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेलाय खेळाडू तैनात 1 धाव पूर्ण.
दोन्ही संघ एक घरातले आहेत, त्यामुळे अप्रतिम खेळ दोघांकडून बघायला मिळतोय. पुढील बॉल निकूचा सँडी भगत, एक धडाकेबाज फलंदाज पाहूया. आणि उत्कृष्ट बॉल, फटका दिलाय, बॉल चाला वन बाउन्स, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. या चौकाराने आपलं वैयक्तिक खातं खोललं सँडी याने आणि संघाची धावसंख्या झाली ती 11. एक बाद 11. पाहूया निकूचा पुढील बॉल सँडी भगत यांना काहीस 7-8 पावलाचा रनअप बॉल सोडलाय आणि हा उत्कृष्ट तटवायचा प्रयत्न, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक खाली आणि सोनूनं उत्कृष्ट असा झेल घेतलाय आणि सँडी भाऊ यांना बाद केलंय. उत्कृष्ट अशी विकेट, मोठी विकेट. निकू याने पहिल्या ओव्हरमध्ये मोठमोठ्या 2 विकेट घेतल्या आहेत आणि धावसंख्या थांबली ती 11 वरती. 2 बाद 11. अपेक्षित अशी गोलंदाजी पुरेपूर पार पडली. निकू गोवारी याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती, त्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील. आणि सँडी यांची जागा घेण्यासाठी आले ते विजय राणा, एक बिग हिटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. विजय राणा यांना बघूया आपल्या संघाला कशा प्रकारचं योगदान देईल आपल्या फलंदाजीमधून. विजय राणा स्ट्राईकला आहे, तो आता स्ट्राईकला चाललाय. गुणवंत गोवारी नॉन स्ट्राईकला, तो विजय राणा. आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसऱ्या षटक घेऊन आलाय तो नयन. काहीस मोठा रनअप नयन, पाहूया कशा प्रकारचं योगदान आपल्या संघाला देईल. आणि स्ट्राईकला आहे तो गुणवंत गोवारी. अजूनही 12 चेंडू आणि 32 धावांचा पल्ला कशा प्रकारे गुणवंत गोवारी पार पाडतो आणि नयन कशा प्रकारे रोखतो याचं सगळ्यांकडे लक्ष आहे. काहीस 10 पावलाचं रनअप आणि हा बॉल तटवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव चोरले. धावसंख्या झाल्या ती 12. 2 बाद 12. निकू याने पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन दिल्या होत्या आणि मेन 2 विकेट घेतल्या होत्या. काहीसा सुबोध गोवारी फिल्डिंग मध्ये बदल करताना, कारण तो अनुभवी सगळेच खेळाडू आहेत, एकमेकाला जाणतात सगळेजण, त्याप्रमाणे क्षेत्र सजवत आहेत. पाहूया पुढील बॉल विजयसाठी आणि हा उत्कृष्ट तटवला बॉल. बॉल चाललाय सीमारेषा पार, खणखणीत असा षटकार. स्वतःच खातं विजयाने षटकाराने खोललंय आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 18. अप्रतिम ताकदीचा फटका होता आणि गजाशेठ यांच्याकडून टॉस घेतला जातोय. पाहूया पुढील मॅचचा. आणि डिंगडॉंग संघाने टॉस जिंकलेला आहे. पुढील ओव्हर होण्याच्या आधी आपला लवकरात लवकर जो काही डिसिजन तो कळवायचा आहे. पाहूया पुढील बॉल विजयसाठी आणि दुसराही बॅट टप दिलेला बॉल. बॉल चाललाय सीमारेषा पार, खणखणीत असा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 24. काहीच समीकरण बदलताना नक्कीच आपण बघतोय ते. आणि 9 बॉल आणि समीकरण उडले तो मात्र 19. विजयाने आल्या 2 बॉल मध्ये धडाकेबाज असे 2 षटकार मागितलेत. पाहूया हॅट्रिक होते का षटकारांची. नयन ही हॅट्रिक रोखतो का.
अपेक्षित आहे की ही हॅट्रिक रोकावी संघनायकाला, परंतु तेवढ्याच ताकदीने खेळतोय विजय. पाहूया पुढील बॉल. पंचांना पार केलंय आणि उत्कृष्ट असा बॅटकट, उत्कृष्ट नयनची कमबॅक केलाय, बॅटकट लागलाय, उत्कृष्ट झेल घेण्यात आलेला आहे आणि विजयने आल्याला आतापर्यंत 3 बॉल खेळा 2 षटकार ठोकले. चांगल्या प्रकारचं योगदान आपल्या संघाला दिलंय आणि वैयक्तिक 12 धावेवर आउट झालाय विजय. येस. आणि आता समीकरणामध्ये बदल, समीकरण उरले ते 8 बॉल आणि 19 धावा. आणि विजयची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रतीक भगत. पाहूया कशा प्रकारचं योगदान प्रतीक भगत फलंदाज आलाय, तो नवीन फलंदाज. पाहूया. पंचांना पार केले, बॉल सोडलाय बॅट्समॅन दिशेने आणि हा उत्कृष्ट पुन्हा एक तटवलेला बॉल चाललाय सीमारेषा पार, कणकणीत असा षटकार. आणि काहीच समीकरण मॉर्निंग टायगरच्या समीकरण आले ते 7 बॉल आणि 13 बॉल आलेला आहे मैदानामध्ये. काहीच मागडं षटक नयन याचं. पाहूया पुढील बॉल आणि हा तटवायचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय, परंतु फिल्डिंग मिस झालेली आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. आणि समीकरणामध्ये पुरेपूर असा बदल झालेला आहे आणि मॅच आहे ती 6 बॉल आणि मात्र 9 धावांची आवश्यकता आहे मॉर्निंग टायगर फोर्स 11 संघाला. बारा बॉल 32 पाहिजे होते, त्यानंतर उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आणि आता समीकरण बदललंय. 6 बॉल आणि मात्र 9 धावांची आवश्यकता. परंतु या शेवटचा आणि अंतिम षटक आहे, या षटकामध्ये ह्या 9 धावा चोरणे देखील खूप कठीण असू शकतं. आणि संघाकडून 30 षटक घेऊन आले होते सचिन. एक कामोड्याचा उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. 6 बॉल आणि 9 धावा. समीकरण आहे 6 बॉल आणि 9 धावा. एक धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये गुणवंत गोवारी. पाहूया, उत्कृष्ट कट केलाय, 1 धाव घेण्यामध्ये सक्सेस गुणवंत गोवारी. आणि समीकरणामध्ये बदल, 5 बॉल आणि मात्र 8 धावांची आवश्यकता टायगर फोर्स संघाला. स्ट्राइकला आहे तो प्रतीक, नॉन स्ट्राइकला आहे तो गुणवंत गोवारी आणि मारा करतील सचिन. उर्वरित 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता मॉर्निंग फोर्स संघाला. काय छोटस रनअप सचिन यांचं. पाहूया पुढील बॉल आणि हा तटवाच्या प्रयत्न, उत्कृष्ट अशी कमबॅक संघनायकाला अपेक्षित अशी गोलंदाजी केली आणि बॉल गेलाय निर्धाव, डॉट बॉल. आणि पुन्हा समीकरणात बदल, समीकरण उरले ते 4 बॉल आणि 8 धावा. 4 बॉल 8 धावा. उत्कृष्ट मॅच चालले. पाहूया आणि हा काहीसा फुल टॉस चेंडू होता, परंतु
2 धावा घेण्यामध्ये सक्सेसफुल झाले आहे तो मॉर्निंग टायगर फोर संघ आणि समीकरणामध्ये बदल 3 बॉल आणि 6. बघायला गेला तर ही मॅच 1 बॉल मध्ये संपू शकते, 2 बॉल संपू शकते किंवा 3 बॉल मध्ये देखील. परंतु काहीसा सचिनने काही गोलंदाजीमध्ये वेगळी दिशा दिली तर नक्कीच विजयाचं स्वरूप बदलू शकतं. बघूया 3 बॉल आणि 6 धावांचं समीकरण आहे. कशा प्रकारे कुठचा संघ मॅच अत्यंत अटीतटीची बघायला मिळते आणि जवळपास सगळेच प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. पाहूया शेवटचे 3 बॉल आणि 6 धावा आणि हा उत्कृष्ट बॉल टाकलाय. नक्कीच 1 धाव मिळेल. ऋतुकेची उत्कृष्ट फिल्डिंग आणि धाव संख्येमध्ये बदल आणि धाव संख्या आहे ती आता 2 बॉल आणि मात्र 5 धावांची आवश्यकता. सगळ्यांच्या नजरा आतुरतेने मॅच कडे काहीशी अपेक्षा झाली. चांगली मॅच जी बोलतात ती ही आहे. 2 बॉल आणि 5 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी सचिन यांची. पाहूया पुढील बॉल गुणवंत यांना आणि हा उत्कृष्ट गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी सचिन यांची आणि बॉल जातोय निर्धाव डॉट बॉल. आता मात्र गुणवंत गोवारी यांना मोठ्या फटक्याचीच आवश्यकता आहे आणि कंपल्सरी सामना हा चेस असेल त्यामुळे गुणवंत गोवारी 1 बॉल 5 समीकरण त्यामुळे गुणवंत गोवारी यांना षटकार घेण्याची आवश्यकताच आहे. कंपल्सरी चेस असल्यामुळे मोठा फटका घेण्याची आवश्यकता आहे. सचिन यांची अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी संघनायकाला आणि संपूर्ण प्रेक्षकाला आवश्यक अशी गोलंदाजी करतोय तो सचिन. पाहूया सचिन यांचा अंतिम चेंडू गुणवंत गोवारी याला पंचांना पार केलंय आणि हा उत्कृष्ट बॉल तटवलाय. परंतु पाहूया नक्की क्षेत्ररक्षक खाली आणि हा कॅच घेतलेला आहे आणि गुणवंत यांची विकेट पडली आणि मॉर्निंग टायगर फोर्स हा सामना पराजित झालेला आहे. परंतु उत्कृष्ट खेळी केली होती मॉर्निंग फोर्सच्या संपूर्ण टीमने. परंतु नक्कीच मास्टर सूर्यन देखील तेवढीच सजदीनं मॅच जिंकली. संपूर्ण संघाच्या आणि स्पेशली सचिन भाऊ